सीतेच्या शोधात मुंबईत आले होते. श्रीराम या प्रसिद्ध मंदिरात स्थापन केले. शिवलिंग भारतात अनेक मंदिरं आहेत, पण मुंबईतील एक मंदिर खूप खास आहे. असे मानले जाते की प्रभू श्रीरामाने स्वतः या मंदिरात शिवलिंगाची स्थापना केली होती. या मंदिरात पूजा आणि दर्शन करण्यासाठी आजही लोक दूरदूरहून येतात. तेव्हा श्रीराम सीतेचा शोध घेण्यासाठी श्रीलंकेला जाण्यासाठी बाहेर पडल्याने मुंबईतील या मंदिरात पोहोचले. येथे त्यांनी शिवलिंग स्थापन केले आणि त्याची पूजाही केली. रामाने येथे वाळूपासून शिवलिंग बनवले, म्हणूनच या जागेचे नाव बालुकेश्वर पडले आणि आज ते वाळकेश्वर म्हणून ओळखले जाते. जेव्हा जल अर्पण करण्यासाठी पाण्याचा स्रोत नव्हता, तेव्हा त्यांनी बाण सोडला आणि गंगा निर्माण केली आणि श्रीरामांनी तिथे गोड पाणी शिवलिंगावर अर्पण केले, अशी आख्यायिका आहे. प्रभू श्रीरामाने या ठिकाणी पाणी निर्माण केल्यापासून हे ठिकाण बाणगंगा म्हणून ओळखले जाते. या मंदिराला खूप मान्यता आहे. येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात आणि या ठिकाणाला मुंबईची काशी असेही म्हणतात. अशी एक आख्यायिका आहे की भगवान श्रीराम खूप तहानलेले होते. समुद्र दूरवर असल्याने सर्वत्र खारे पाणी होते. तहान भागवण्यासाठी भगवान श्रीरामांनी बाण सोडला आणि गंगा येथे प्रकट केली आणि आपली तहान भागवली, असेही एक आख्यायिका आहे. आज श्रीरामाने बनवलेले शिवलिंग येथे नाही असे म्हटले जाते की परकीयांच्या आक्रमणामुळे ते नामशेष झाले. काही लोक असेही सांगतात की ब्रिटिशांनी ते नष्ट केले, पण याबद्दल खात्रीने काही सांगणे कठीण आहे.